आता आपण डोंगर शिखर ध्यान करणार आहोत. त्यासाठी ताठ बसायचे आहे. पाठीचा कणा ताठ, मान ताठ. आपल्याला मांडी घालून बसता येणं शक्य असेल तर मांडी घालायची, ब्रॉड अशी मांडी. नाही तर कम्फर्टेबल असं बसायचंय. आता आपण पाहिलेला एक डोंगर आपल्या समोर आणायचा आहे. त्याला एक शिखर असेल किंवा अनेक शिखर असतील. या डोंगराला एक फर्म, ब्रॉड असा पाया असतो, बेस असतो, ज्यावरती तो इरेक्ट असा उभा आहे. त्याला 2 निमुळत्या कडा आहेत आणि एक शिखर. हा डोंगर आणि आपण यामध्ये साधर्म्य आहे. याचं शिखर म्हणजे आपलं डोकं, याच्या 2 निमुळत्या कडा म्हणजे आपले खांद्यापासूनचे 2 हात आणि आपल्याला असलेला ब्रॉड बेस ज्यावर आपण बसलो आहोत. आणि ताठ असा पाठीचा कणा. आपण या डोंगरामध्ये सामावून जायचंय, एकरूप होऊन जायचंय, जणू आपणच डोंगर आहोत. डोंगर, त्याच्या आजूबाजूची बदलणारी परिस्थिती रोज पाहत असतो. ऋतू बदलतात ते पण पाहतो. आणि या सर्व बदलणाऱ्या परिस्थितीकडे तो साक्षी होऊन पाहत असतो, स्थिर असतो. आज आपण पण ही परिस्थिती डोंगराबरोबर पाहणार आहोत. सूर्योदयाच्या अगोदरची वेळ आहे. गार वारं सुटलंय. वातावरणामध्ये गारवा आहे. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतोय. आकाशामध्ये काही पक्षी मुक्तपणे उडताना दिसतायत. समोर क्षितिज दिसतंय. क्षितिजाच्या जवळ लालिमा पसरली आहे. पिवळ्या, केशरी अशा रंगाची उधळण आहे. क्षितिजाच्या इथून हळूहळू आपल्याला सूर्य वर येताना दिसतोय. आता सूर्याचा संपूर्ण गोळा क्षितिजाच्या वर आलाय. आणि तो पिवळा, किंचित लालसर असलेला गोळा अतिशय मोहक दिसतोय. त्याची पिवळी कोवळी किरणं डोंगर शिखरावरती पडली आहेत. त्यामुळे डोंगर शिखर उजळून निघालंय. आणि या पिवळ्या कोवळ्या किरणांमुळे संपूर्ण वातावरण प्रफुल्लित झालंय, उत्साहित झालंय. हळूहळू दिवस वर चढायला लागला. आता सूर्य माथ्यावर आलाय. आता त्या सूर्याच्या किरणांमध्ये दाहकता आहे, उष्णता आहे. आणि सर्व वातावरण पण तप्त झालंय, गरम झालंय. डोंगराला पण त्या सूर्यकिरणांचे चटके बसतायत. पण तो स्थिर आहे, निश्चल आहे. आता आकाशामध्ये काही ढग जमा होत आहेत. काही ढग आता सूर्याच्या समोर येतात आणि त्यामुळे सूर्य झाकला जातोय. त्यामुळे त्या सूर्याच्या किरणांमध्ये असलेली दाहकता
कमी झाल्यासारखं वाटतंय. पांढऱ्या ढगांची जागा आता काळे ढग घेत आहेत. अंधार पडत चाललाय. हळूहळू दाट काळे ढग जमा होत आहेत. वारं सुटलंय. वाऱ्यामुळे झाडं हलतायत, पानं गळून पडतायत. वाऱ्याचा आवाज येतोय. ढगांचा गडगडाट झाला. वीज चमकली. पावसाला सुरुवात झाली. हळूहळू पावसाचा जोर वाढत चाललाय. धो धो पाऊस. ढगांचं गडगडणं, कडाडणाऱ्या विजा, काळोख, समोरचं काहीही दिसत नाहीये. अशी सर्व परिस्थिती भीतिदायक, भीषण अशी झाली आहे. याही परिस्थितीमध्ये डोंगर स्थिर आहे, निश्चल आहे आणि ह्या परिस्थितीकडे तो साक्षी होऊन पाहत आहे. पाऊस थांबला. ढग पांगायला लागले. काळोख दूर होतोय. झाडांची पानं स्वच्छ हिरवी दिसतायत. काही काळ्या ढगांच्या मधून सूर्याची किरणं बाहेर डोकावत आहेत. त्यामुळे त्या ढगांना चंदेरी किनार आहे असं वाटतंय. आता आकाशामध्ये एक सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्याची कमान दिसते. त्या इंद्रधनुष्याने आकाश व्यापून टाकले. इतका वेळ घरट्यामध्ये लपून असलेले पक्षी पण आता बाहेर आलेत. आकाशामध्ये उडताना दिसतायत. त्यांचा किलबिलाट ऐकू येतोय. हळूहळू आकाश निरभ्र झालं. सूर्य अस्ताला गेला. सगळीकडे काळोख पसरला. रातकिड्यांचा किर्र आवाज येतोय. आकाशामध्ये काही चांदण्या लुकलुकतायत आणि चंद्राची कोर आहे. एवढाच काय तो प्रकाश. डोंगर हाही बदल साक्षी होऊन पाहत आहे. त्याला जणू माहिती आहे की ही पण परिस्थिती बदलणार आहे. उद्या परत सूर्योदय होणार आहे. त्याची पिवळी कोवळी किरणं वातावरण प्रफुल्लित करणार आहेत. आणि उद्याच्या त्याही परिस्थितीकडे तो साक्षी होऊनच पाहणार आहे. कारण कुठलीही परिस्थिती असली तरी ती अनित्य आहे. काहीच नित्य नाहीये. आपल्याही बाबतीत असंच होत आलं आहे, होत असतं आणि इथून पुढेही होणार आहे. आपल्या शरीरामध्ये बदल झाला, इथून पुढे पण होणार आहे.
आपल्या परिस्थितीमध्ये बदल झाला. कधी प्रसन्न सकाळ असते, तर कधी तप्त ऊन, कधी वादळ, कधी इंद्रधनुष्य, कधी काळोख. अशी परिस्थिती कायमच बदलत असते. या डोंगर शिखर ध्यानामधून आपण हाच बोध घेणार आहोत की सगळंच अनित्य आहे आणि ह्या बदलांकडे आपण काही वेळ तरी साक्षी होऊन पाहणार आहोत. तर ह्या साक्षी ध्यानाच्या सरावासाठी खूप खूप शुभेच्छा. आता हातापायाची थोडीशी हालचाल करूयात. तळहात एकमेकांवर घर्षण करूयात. चेहऱ्यावर फिरवून सावकाश डोळे उघडूयात.